चला तर मंडळी, आज वर्षभराचं काम करू। 1 किलो तोतापुरी कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करायच्या, त्यानंतर त्यांचे साल काढून घ्यायचे। जाड होलच्या किसणीने किसून संपूर्ण कैऱ्यांचा किस करायचा। भांडी, हात सगळं स्वच्छ कोरडं वापरायचं। कढईमध्ये 1 टीस्पून तूप, 1 इंच दालचिनी, 4 लवंग, काजू पाकळ्या हलक्या तांबूस परतायच्या। त्यानंतर कैरीचा किस घालून मिनिटभर परतून घ्यायचा। तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते, म्हणून 1 किलो कैरीला 600 ग्रॅम गूळ घातला। कैरी आंबट असेल तर 1 किलोला 1 किलो गूळ घातला तरीही चालेल। गूळ विरघळल्यानंतर गॅस मध्यम करून 1 तारी पाक होईपर्यंत शिजवायचा। 18 ते 19 मिनिटे लागली आणि छान 1 तारी पाक झालेला आहे। पहा, थेंब पडतोय तार धरून, आणि चेक केलं तरी 1 तारी छान तयार होतंय। इतकं शिजवायचं म्हणजे गार झाल्यावरही चिवट होत नाही, कडक होत नाही, गुळांबा मऊसूत राहतो आणि वर्षभर छान टिकतो। संपूर्ण गार झाला की काचेच्या बरणीत भरून ठेवायचा। जरूर